साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोमवारी पालिकेची सर्वसाधारण सभा महापौर श्री कांचना यन्नम यांनी महापालिकेच्या यशवंतराव सभागृहामध्ये बोलवण्यात आली होती। सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेस उशीर होत असल्याचे कारण पुढे करत वंचित बहुजन आघाडी, MIM आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर साहेब पालिकेची सर्वसाधारण सभा लवकर सुरू करा, उशीर होत आहे असं म्हणत दारात एकच गोंधळ करण्यास सुरुवात केली। महापौर 11:30 वाजता सभा होते, 12 वाजल्या तरी या सभागृहामध्ये येत नाहीत. म्हणताना काय एक तर 6 महिने झालं सभा नाही. वोट घेणार का नाही महापौर कोणत्याही पक्षाचा महापौर होय बघा, दुर्दैवाची गोष्ट एक अधिकारी उपस्थित नाही। नगर सचिव सभा चालू करा बघा, एक अधिकारी उपस्थित सभागृहामध्ये नगर सचिव नाही उपस्थित. म्हणजे नेमका सभागृहामध्ये काय चाललंय? हो तहकूब करणार आहे म्हणून पत्ता नाही नगर सचिवला महापौर ताई लवकरात लवकर या। कानाला जाता रोज तुमच्या 11:30 वाजले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी नगर सचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या दप्तराची फाईल हातात घेत सभागृहाच्या डायसवर महापौरांच्या खुर्चीच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आयुक्तांची खुर्ची उचलून नगरसेवकांनी पालिकेच्या पदाधिकारी प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। सत्ताधारी भाजपचा तसेच पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत यावेळी घोषणा देण्यात आल्या। सभागृहामध्ये न येणाऱ्या अधिकाऱ्यांचा अधिकार असो भाजप सरकारचा अधिकार असो आमचं म्हणणं थांबलाच पाहिजे। 11:30 अधिकारी सभागृहात नाही। मला काय म्हणायचं, तुम्ही वंचित बहुजन आघाडी, MIM आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन पालिकेची सर्वसाधारण सभा लवकरात लवकर सुरू करावी, तसेच महापौरांनी तहकूब करण्याचा सिलसिला त्वरित बंद करून 12 लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूरकरांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी नाराज नगरसेवकांनी केली। पालिका में जनरल बोर्ड की सभा थी, सभा वक्त पर शुरू नहीं हुई। 11:30 बजे जो सभा थी, अभी तक यहाँ पर महापौर ताई नहीं है, कमिश्नर नहीं है और महानगर पालिका अधिकारी एक भी नहीं है। इसलिए सभी हमारे जो साथी पक्ष है, विरोधी पक्ष वाले, हम सब एक होकर मिलकर आनंद दादा हो, बिरिया साहब हो, रियाज भाई हो, बाबा मिस्त्री, भोसले साहब, आड़म ताई, सभी लोग मिलकर एक होकर महापौर ताई के पास जाकर उन्हें हम बताए कि सोलापुर शहर में, जिले में कोरोना की स्थिति क्या है, कोविड-19 का क्या हाल चल रहा है। जो पहले सोलापुर शहर में जो कोरोना के पेशेंट बढ़े थे, अभी ग्रामीण भाग में बढ़ चुके हैं और यहाँ पर जो गरीब लोग मर रहे हैं, तो हर नगर सेवक का हक है, अधिकार है जनरल बोर्ड में हमारी समस्या मानने का, प्रश्न मानने का यहाँ हक है और ये हमारा अधिकार है। तो हम लोग को बोलने नहीं दिया जाता, हमारी समस्या, हमारे प्रश्न सुनते नहीं, सब इनकी मनमानी चलती, दादागिरी चलती है। अगर हम सब इस बात का, भाजपा पार्टी का निषेध करते, आयुक्त का निषेध करते, अगर हमारी बात सुनी नहीं गई, हम लोग रास्ते पर उतरेंगे। हम सब एक होकर, विरोधी पक्ष वाले हम सब एक होकर सच्चाई के वास्ते, हक के वास्ते, गरीबों के वास्ते हम लड़ने की हम कोशिश करेंगे। आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती। आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून आम्ही महापौरचा आणि भारतीय जनता पक्षाचा निषेध करत आहोत। कारण 11:30चं बोर्ड 12 वाजून गेले तरी कोणी यायला तयार नाही आहे। हे चालवणार की नाही बोर्ड? कारण हे प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने आपली बाजू मांडली पाहिजे। हे कोविड-19मुळे या सोलापूरची स्थिती फार गंभीर होत आहे, कित्येक मृत होत आहेत आणि ग्रामीण भागात तर संख्या अगदी वाढतच जात आहे। हे सर्व बघून आम्ही आमचे प्रश्न काय मांडावेत, काय नाहीत, हे आम्हाला प्रत्येकाला, नगरसेवकांना, महापौरांनी हे जाणून घ्यायला पाहिजे। आयुक्त सुद्धा येत नाही, एक तर एकही अधिकारी तिथे हजर नाही आहे। मग आमचं हे नेहमी तहकूब बोर्ड आहे, एक तर 6 महिने झाले बोर्ड नाही आहे।
6 महिन्यात आम्ही काय काय आमच्या कारण वार्डातले कामं नाही आहे, निधी नाही आहे. आम्ही नगरसेवक सगळे मिळून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा निषेध करत आहोत. आणि हे बोर्ड असं तहकूब न होता समस्या ऐकून घ्याव्यात एवढी आमची विनंती. सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज माननीय महापौरांनी जून महिन्याची सभा बोलवलेली होती, परंतु 11:30ची सभा आता इतका उशीर होऊन देखील सुरू झाली नाही. म्हणून सर्व विरोधी पक्षांनी मिळून आम्ही आज महापौरांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये कोविड-19 झाल्यापासून महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सभागृहामध्ये बोलण्याचा कुठेही संधी मिळालेली नाही. कोविड-19 एवढा मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये झाला, मृत्यूदर जगामध्ये नाही एवढा सोलापूर शहरामध्ये झालेला आहे. कोविडच्या बाबतीप्रमाणे शहराच्या विकासावर बोलण्याची संधी मिळत नाही. एकदाही अशा पद्धतीच्या 5 महिन्यामध्ये सभा झालेली नाही. सगळीकडे देशामध्ये सगळे कामकाज सुरू झालेलं आहे. असा असताना देखील महानगरपालिकेच्या सभा न होणे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची उपस्थिती नसणे हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि ही निषेधार्थ बाब आहे. खरं तर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा होणं हे लोकशाहीच्या संकेताप्रमाणे योग्य आणि बरोबर असताना सभागृहामध्ये चर्चाच घडवून आणायची नाही. काहीतरी कारणं सांगून या ठिकाणी सभा तहकूब करणं आणि याच्यामध्ये चर्चा टाळणं, याच्यामध्ये काय गॉडबंगाल आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणून महापौरांना आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन सांगितलं की लगेच बोर्ड चालू करा आणि वारंवार या ठिकाणी सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा तुम्ही घ्या आणि नगरसेवकांचे जे अधिकार आहेत ते नगरसेवकांचे अधिकार वापरण्याकरता त्यांना संधी द्या. महापौर साहेब, सभागृहाला जर का इतके दुःख होत असेल तर सभागृहाने नक्कीच दुखवट्याचा प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी पालिकेची सर्वसाधारण सभा त्वरित बोलवावी अशी मागणी यावेळी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी केली. साधारण सभा आहे आणि आज सभा 11:30 वाजता होती. या सभागृहामध्ये एकही अधिकारी आला नाही. नगरसेवक या ठिकाणी बिफोर आले, 1 तासभर आले, परंतु गेल्या 6 महिन्यापासून सोलापूर शहरातल्या जनतेला कोरोनापासून 500पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलेला आहे. सध्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना नगरसेवकाला निधी नाही, नगरसेवकाची कामं होत नाहीत, मग ते कुठल्याही पक्षाचा असू दे. मग या सभागृहामध्ये आम्ही आल्यानंतर तहकूब म्हणून या ठिकाणी आयुक्तांनी याचं नाही, इतर 10-15 अधिकारी आहेत. जवळजवळ आता ट्रेनिंग सेंटर झाल्यासारखं झालं. सोलापूरला 15 ते 20 लाख रुपये पगार निसतं अधिकाऱ्यावर जातो आणि नगरसेवकांनी 1 लाखाचं काम सुचवलं. म्हणजे कुठल्याही पक्षाचा राहू दे. आज 1.5 वर्षानंतर निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांनी कशा पद्धतीने शहरामध्ये काम करायचं. कोरोनाच्या महामारीमध्ये थोडा प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व विरोधी पक्षांनी ही सभागृह चाललं पाहिजे. नाही चाललं तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महापौरांचा आणि इतर पक्षांचा सुद्धा आम्ही जे आंदोलनामध्ये आमच्या सभा होणार नाहीत त्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करायला आम्ही पाठिंबा पुढे सरकणार नाही. म्हणून आम्ही आयुक्त सभागृहामध्ये येत नाहीत म्हणून आम्ही त्याला निषेध म्हणून आम्ही आयुक्तांची खुर्ची महापौरांच्या ताब्यात आम्ही आता शिवसेनेची स्ट्रॅटेजी वेगळी असेल, परंतु आम्ही शहरासाठी लढणारे नगरसेवक आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर आम्ही एकत्र राहणार सगळे. मागील 6 महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्वसाधारण सभा घेणे शक्य झाले नाही. शहरातील कोरोना आटोक्यात आल्याने यापुढे आता पालिकेची सर्वसाधारण सभा घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे गटनेत्यांनी आजच्या पद्धतीची स्टंटबाजी करू नये अशी तिखट प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मागील 6 महिना कोरोना असल्यामुळं सभा झालेली नाही. आता कोरोना आटोक्यात आलेला आहे. आता सभा सुरू होईल. उद्या पण घेतलेला आहे आणि 19 तारीखला घेतलेला आहे. आता वेळेवर आणि सभा होणार आहे आणि आज स्टंटबाजी करू नये. सभेच्या वेळी तुम्हाला काय विचारायचं सर्व विचारा. तुम्हाला जे म्हणणं आहे ते मांडा. म्हणूनच आम्ही सभागृहातच सभा या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या सभेमध्ये तुम्ही काय तुम्हाला चर्चा करायचं आहे तिथं करा. असा गोंधळ यापुढे करू नका. तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. 14 सप्टेंबर रोजी महापालिकेत सभा आयोजित करण्यात आली होती 11:30 वाजता. पण 11:30ची सभा वेळेवर सुरू न झाल्यामुळे 11:30ची सभा 12 वाजता सुरुवात झाली. त्या कालखंडात विरोधकांनी त्यांची आक्रमक भूमिका मांडत सभा वेळेवर चालू व्हावी हे त्यांची अपेक्षा होती. पण अनेक दिवसापासून मार्च महिन्यापासून आज तागायत सभा एकही
सुरळीत झाली नसल्यामुळे ह्यापुढं सभा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण शहरातल्या नगरसेवकांचा सहभाग नोंदवावा आणि शहर विकासात त्यांचा योगदान द्यावं. पण काही राजकीय स्टंटबाजी करून कुठं आयुक्तांची खुर्ची घेऊन जाऊन महापौरांच्या दालनात ठेवणं हा शिष्टाचाराला योग्य नसल्यामुळे योग्य नाही असं मला ह्या ठिकाणी विरोधकांना सांगू इच्छितो आणि संपूर्ण शहर विकासाकडे घोडदौड करावं अशी माझी ह्या ठिकाणी त्यांना विनंती आहे.